नमस्कार मित्रांनो, सखीनो, मी सुपर्णा माने आपल्या सुपर्णास किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आहे। तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी। झटपट आणि पटापट थोडक्यात साहित्यामध्ये होणारी कोथिंबीर वडी आहे। 2 वाट्या कोथिंबीर आहे। ज्या वाटीने आपण बेसन घेणार आहोत तीच वाटीने दाबून अशा 2 वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे। अर्धी वाटी घेतलेली आहे तांदळाचं पीठ, हळद घेतलेली आहे थोडी, मीठ चवीनुसार। आणि हे वाटण करण्यासाठी घेतलेले आपल्याला साहित्य आहे। मिरच्या, हिरव्या मिरच्या 10 आहेत, 8 इंच आलं आहे, 15 ते 20 लसूण पाकळ्या आहेत, थोडी कोथिंबीर आणि धना आहे अर्धा वाटी। तर पहिला आपण हे वाटण तयार करून घेऊ। असं चरचरीत, एकदम बारीक वाटण वाटायचं नाहीये, चरचरीत वाटण वाटायचं आहे। तर दाखवलेले सगळं साहित्य आहे ते आपण मिक्सर मध्ये टाकलेलं आहे आणि ते मिक्सर आपण डायरेक्ट असं 1 2 3 च्या मोडवर न घेता डायरेक्ट या प्रकारे थोडं थोडं करून असं आपण चरचरीत बारीक करून घेणार आहोत। हे बघा, आपण जे वाटण्यासाठी घेतलं होतं कोथिंबीर, धणे वगैरे, कोथिंबीर, धणे, लसूण, आलं, तर ते आपण असे हे थोडंसं जाड चरचरीत असं वाटण केलेलं आहे। हे वाटण आता आपण एका मिक्सिंग बाउल मध्ये काढणार आहे। तर हे आपण चरचरीत वाटलेलं वाटण याच्यामध्ये काढलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 वाटी जी कोथिंबीर घेतली होती दाबून ती सगळी काढणार आहोत। मी जशी करते त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप करा, अजिबात तुमची कोथिंबीर वडी फसणार नाही। कोथिंबीर अशी मिक्स केली त्या वाटणामध्ये। तांदळाचं पीठ अर्धी वाटी, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकणार आहोत। तांदळाचं पीठ, हळद मिक्स केलेली आहे आपण व्यवस्थित बाउलमध्ये। आता आपण टाकणार आहोत या स्टेजवरती बेसन जे घेतलेले आहे 2 बाउल। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत, 20 चमचे मीठ टाकलेलं आहे। तर हे व्यवस्थित मिक्स करणार आपण। व्यवस्थित असं हे कोथिंबीरला लागलं पाहिजे। जे वाटण काढलं होतं ते व्यवस्थित बघा, हे बघा, हे गोळे होतात आपले। याचा अर्थ आपण व्यवस्थित हे बघा हे एकत्र मिक्स होत झालेलं आहे। याच्यानुसार पहिलं व्यवस्थित मिक्स केलं की पाणी आपल्याला थोड्या प्रमाणात कमी लागतं। त्यासाठी पहिलं वाटण व्यवस्थित कोथिंबीर पीठला मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यात आपण 1 वाटी, हे बघा, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। 1 वाटी आहे बघा, 1 वाटीमध्ये थोडं पाणी राहिले तर ते देखील मी टाकते याच्यामध्ये। हे व्यवस्थित असं सैलसर थोडंसं मिक्स करून घेत आहे। अजून आपल्याला अर्धी वाटी पाणी लागेल याच्यामध्ये। हे बघा, हे बॅटर तयार झालेलं आहे। ही कन्सिस्टन्सी एवढी पाहिजे आपल्याला, जास्त घट्ट नको। घट्ट केलं तर ती कोथिंबीर वडी आपल्याला पाहिजे तशी फुलणार नाही। तरी अजून थोडंसं पाणी येणार आहे आपल्याला। ह्या वाटीप्रमाणे 2 वाट्या पाणी लागलेलं आहे। आता हे बॅटर आपण एका साईडला ठेवतो तसंच, आणि पाणी गरम करत ठेवलेलं आहे। Meanwhile, 2 लिटर पाणी टोपात टाकून तापत ठेवलेलं आहे। त्याला प्रॉपर उकळी येईपर्यंत आपण ते तापवायचे पाणी।
त्यानंतर आपण कोथिंबीर वडी त्याच्यात तयार करायला ठेवायची. झाकण लावून ते पाणी उकळी यायला ठेवायचं आहे. कोथिंबीर वडी गॅसवर ठेवायच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत. इनो 1 पॅकेट घालायचं त्याच्यामध्ये पूर्ण. आणि त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचं. 1 चमचा पाणी घातलं. बघा त्याच्यावरती बबल्स आलेले आहेत. हे एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचं. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आपण एका ताटाला तेल लावलेलं आहे. बटर पेपर टाकून त्याच्यावरती तेल लावून रेडी करून ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लगेच बॅटर काढणार आहोत. हे बॅटर आपण पूर्ण याच्यामध्ये काढलेलं आहे आणि हे असं टॅप टॅप करून याला सर्व बाजूनी सेट करून घ्यायचं आहे. बघा पूर्ण सेट करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आपण आता ठेवणार आहोत. आपण पाहताय पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे. या स्टेजवर आपण गॅस बारीक करायचं, नाहीतर हे ठेवताना हातावरती वाफ येण्याची शक्यता आहे. उकळल्यानंतर टोप आतून काळा होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये लिंबू कापून टाकलेलं आहे, जेणेकरून पाणी आतून टोप आपला काळा होणार नाही. त्यानंतर आपण त्याच्यावरती बॅटर ठेवणार आहोत. सावकाश ठेवायचे. आपण ठेवलेलं आहे इथे आणि त्याच्यावर आपण झाकण लावून 10 ते 15 मिनिटासाठी कुक करायला ठेवणार आहोत. स्लो टू मीडियम, हाय टू मीडियम याच्यामध्ये ठेवणार आहोत. एकदम बारीक नाही, मीडियम गॅस ठेवणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटं आपण त्याला रेडी व्हायला ठेवून देऊ. A few moments later. आता आपण चेक करूया. आपली कोथिंबीर वडी व्यवस्थित फुललेली आहे. आपण या टूथपिकच्या सहाय्याने चेक करत आहोत की शिजले की नाही. थोडी टूथपिकला चिटकत आहे, याचा अर्थ थोडा वेळ अजून 5 मिनिटं आपल्याला ठेवावी लागणार आहे. परत झाकण भरून आपण 5 मिनिटांसाठी ठेवतो. 5 minutes later. चला तर आपण परत चेक करूया. सावकाश झाकण काढायचं. आपण आता चेक करणार आहोत. हे बघा क्लीन निघते, याचा अर्थ आपली आता कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर ही आपण गॅस बंद करून थंड करत ठेवायची, त्यानंतर फ्राय करायची. चला आता आपली कोथिंबीर वडी बऱ्यापैकी व्यवस्थित झालेली आहे, रेडी झालेली आहे. त्यात बघू शकता तुम्ही गाढ झालेली आहे. या स्टेजवरती आपण तिला काढूया. याच्यामधून याचे एजेस आहेत, हे सुरीने या प्रकारे हळूहळू पहिले सेल करून घ्यायचे. पूर्ण सेल केल्यानंतर तयार झालेली कोथिंबीर वडी आपण आता दुसऱ्या ताटामध्ये शिफ्ट करत आहोत. म्हणजे अशा प्रकारे तिला टॅप न करता आपण खाली बटर पेपर लावला होता, त्यामुळे इझिली ती त्याच्यामध्ये निघालेली आहे. हे बघा, हे मस्तपैकी आतून तुम्हाला गोल गोल जाळी तयार झालेली दिसेल. याचा अर्थ आपली कोथिंबीर वडी परफेक्ट तयार झालेली आहे. तरी तयार झालेली कोथिंबीर वडी आपण आता कट करूया. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. सुरीच्या साहाय्याने कट करू शकता किंवा पिझ्झा कटरने देखील कट करू शकता. हे तुम्ही वडी आपली
आपली तयार झालेली आहे. डीप फ्राय केल्यानंतर आपल्याला अजून व्यवस्थित खुसखुशीत होणार आहे ती. आता आपण ही पटापट सगळी अख्खी वडी आपण कट करून घेऊया. A few moments later. तापत ठेवलेलं आहे, जास्त तेल गरम करायचं नाही, नाहीतर कोथिंबीर वडी, हे बघा कोथिंबीर वडी मीडियम टू लो ठेवलेलं आहे. तेल आपलं मीडियम टू लो याच्यावरती गरम केलेलं आहे. आता एक आपण इथे कोथिंबीर वडी सोडत आहोत. लो गॅसवरच तळायची आपल्याला कोथिंबीर वडी, फास्ट गॅस करायचा नाही, अन्यथा वरून करपणार ती कोथिंबीर वडी आणि आतून कच्ची राहणार. व्यवस्थित हलवते, व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आता ही जवळजवळ हे बघा तयार होत आलेली आहे. कम्म झालेली आहे. त्याला आपण जरा खरपूसच फ्राय करायची आहे. आतून पण शिजली पाहिजे व्यवस्थित. जशी आपली शिजलेली आहे वडी, परंतु थोडी आपण डीप फ्राय करत आहोत. आलेली आहे कोथिंबीर वडी. बारीक गॅसवर असल्यामुळे ती थोडा 5 मिनिटं लागते त्याला जायला. तयार झालेली आपण बॅच काढून झालेली आपली. आपण अजून एक बॅच काढून टाकू. ही आपली दुसरी बॅच पण तयार झालेली आहे. आपण आता काढून प्लेटिंग करायला घेऊ. अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ही कोथिंबीर वडी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.